तर आता आपल्याला काय बघायचं आहे, कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड, 5वीचा चॅप्टर आहे सायन्सचा, 19वा 19th चॅप्टर. मी काय केलं आहे, प्रश्न आणि उत्तर इथं लिहिलेले आहेत, राईट. डावीकडे इंग्लिश मधून आहे आणि त्याचं इकडं उजवीकडे मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे. दिसायलंय का तुला? शाबाश. हे इकडं, हे आणि हे इकडं, ठीक आहे. ओके. तर मी जिथं जिथं असं अंडरलाईन करेल तिथं बघायचं, ठीक आहे. पहिल्यांदा काय म्हटलं, पहिला प्रश्न, व्हॉट इज द सोल्युशन, उपाय काय आहे सांगा. खालच्या गोष्टीवर तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला व्हॉट इज द सोल्युशन, त्याचा अर्थ काय, सोल्युशन म्हणजे उपाय, सोल्युशन म्हणजे काय, उपाय. मग पहिला प्रश्न त्याच्यामध्ये काय विचारलाय बघा. पहिला प्रश्न काय आहे, बॉडी रिक्वायर्स ॲडेक्वेट क्वांटिटीज ऑफ प्रोटीन. म्हणजे याचं मराठीत काय होतंय, शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिनांची गरज असते, प्रथिनांची गरज असते. मग त्याने काय म्हटलंय आपल्याला, की शरीराला प्रथिनांची पुरेशा प्रमाणात आवश्यकता असते. मग आवश्यकता तर असते, मग ह्याचा उत्तर काय किंवा उपाय काय, कसं मग तुम्हाला भेटणार, प्रथिने कुठून भेटते, त्याच्यावर उपाय सांगा म्हटलं, हे का नाही. त्याने उपाय सांगा म्हटलं. मग कसं, पहिलं काय म्हटलंय, टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन नेसेसरी फॉर आवर बॉडी. म्हणजे काय, आपल्या शरीराला गरजेचे असणारे प्रथिने मिळवण्यासाठी किंवा त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी. रिक्वायरमेंट म्हणजे काय, गरज पूर्ण करणे. आपल्याला लागणाऱ्या प्रथिनांची, आपल्या शरीराला काय लागते तर प्रथिने म्हणजे प्रोटीनच लागतं. आपण प्रथिने म्हणायचं नाही आता, काही शब्द डायरेक्ट इंग्लिश मध्ये पाठ करायचे, आता त्याला मराठीतून कळत बसायचं का नाही. आपल्या शरीराला जे प्रोटीन लागतात त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो. तर त्यानं काय सांगितलंय, वी शुड कन्झ्युम प्रोटीन रिच फूड. प्रोटीन रिच फूड म्हणजे असं अन्न ज्यांच्यामध्ये प्रोटीन खूप जास्त आहे. रिच असणं म्हणजे खूप जास्त असणं, श्रीमंत पण म्हणतात त्याला. एखादा माणूस श्रीमंत आहे म्हणजे त्याच्याकडे खूप जास्त आहे, हे का नाही. मग असं अन्न ज्याच्यामध्ये प्रथिने जास्त आहेत, असं अन्न आपण खायला पाहिजे, कन्झ्युम करायला पाहिजे. कन्झ्युम करणे म्हणजे खाणे, ठीक आहे. कशासाठी, प्रोटीनची गरज भागवण्यासाठी. प्रश्न आपला काय, प्रोटीनची गरज भागवायची कशी, त्याचा उपाय सांगा म्हटलं, हे का नाही. मग पहिलं कळलं की असं अन्न खा ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे. वी शुड ईट किंवा वी शुड कन्झ्युम म्हणजेच ईट असते इथं, ह्याचा अर्थ प्रोटीन रिच फूड. कळलं. पुढचं काय म्हणते, दुसरं काय म्हटलं बघा, काय काय खायचं आणखी. मग कुठं असते प्रोटीन सांगितलंय दुसऱ्यामध्ये, कशामध्ये असते. मग अंडे, एग्स. बघा, वी शुड इन्क्लूड फूड्स लाईक एग्स, मीट, फिश, पल्सेस, बीन्स अँड डेअरी प्रोडक्ट्स लाईक चीज, मिल्क, योगर्ट इन आवर डाएट, असं म्हटलंय. त्याच्या मराठीत काय की बाबा कोणते असे आहेत ज्यांच्यामध्ये प्रोटीन आहे, कोणते अन्न आहेत असे, अंडे, मासे, फिश म्हणजे मासे, मांस म्हणजे हे मटण झालं थोडक्यात. पल्सेस म्हणजे डाळी, आपली तुरीची डाळ वगैरे असते का नाही ती. बीन्स म्हणजे काय असते माहिती आहे का, आता त्याला काही वेगळं म्हणता येत नाही, बीन्सच म्हणायचं आपण त्याला. राजमा वगैरे आपल्याकडे एवढं खात ना आपण, ते बीन्स असतात. त्याच्यानंतर डेअरी प्रोडक्ट म्हणजे दुधाचे, डेअरीचा अर्थ काय, दुधाचे पदार्थ. कोणते दुधाचे पदार्थ, चीज, मिल्क म्हणजे दूध, योगर्ट म्हणजे दही. थोडक्यात हे आपल्या जेवणामध्ये असलं पाहिजे. डाएट म्हणजे काय, आपला आहारामध्ये असले पाहिजे. राईट, कळाले का आता असं. त्याच्यानंतर दोन्ही उत्तर. उत्तर इथं सुरू झालं, आहे का नाही प्रश्नाचं. तर उत्तर कुठपर्यंत आहे बघू बरं आपण इथं. उत्तर कुठपर्यंत आहे बघू. मोठं नाही, हे बघा इथून एवढं उत्तर आहे. झालं. एक तिसरं वाक्य आहे फक्त. तिसऱ्या वाक्यात काय म्हटलंय, व्हेजिटेरियन पीपल शुड इन्क्लूड ऍटलिस्ट 1 cup ऑफ डाळ डेली इन आवर डाएट. हे काही नाही, सोपं आहे, हे पाठ बी करणं गेलं तरी जमतंय.
ते व्हेजिटेरियन लोकांना काय म्हटलंय, म्हणजे जे लोक शाकाहारी लोक असतात त्यांना व्हेजिटेरियन लोक म्हणतात, आहे का नाही. मग त्यांनी तर काय खात नाहीत, हे खात नाहीत, हे है ना, हे खाऊ शकत नाहीत ना. ते अंडे, मटन, मासे खातात का ते नाहीत खात. मग ते काय खायचं म्हटलंय, दे शुड यूज 1 कप ऑफ डाळ, दररोज 1 कप डाळ त्यानं खायला पाहिजे. कारण डाळ म्हणजेच पल्सेस असते. डाळ म्हणजेच काय असते, हे पल्सेस. दिसलं का हे. मग ते तर खावं लागेल का नाही आपण. जे लोक मांस मटन खात नाहीत मग त्याला प्रोटीन कुठून भेटणार, डाळीपासून. म्हणून त्यांनी डाळ खायची असं सांगितलं, कळलं का. म्हणजे पहिल्या याच्यात काय सांगितलंय, प्रोटीन खाण्यासाठी असं अन्न खा ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे का नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं एवढ्यामध्ये, मग असं कोणतं अन्न आहे, असं कोणतं अन्न आहे की ज्याच्यामध्ये प्रोटीन आहे, कोणतं आहे, अंडे आहेत. मग आपण इंग्लिश मध्येच पाठ करायचं, एग्ज, मीट, फिश, पल्सेस, बीन्स, डाळ. म्हणजे पल्सेस म्हणजे डाळ. आणि मग जे शाकाहारी लोक आहेत, व्हेजिटेरियन लोक, मग त्यांना काय पर्याय आहे, डाळ. आणि मिल्क पण जमते आहे का नाही, मिल्क प्रोडक्ट पण जमतात, कळलं का. त्यानं डाळ मुद्दाम दिलंय, पण खरं उत्तर एवढंच आहे. हे खरं उत्तर काय आहे, एवढंच आहे, कळलं का. मग तेवढंच पाठ करतो, हे शेवटचं वाक्य पाठ करणं गेलं तरी जमते. हा, डाळ म्हणण्यापेक्षा मिल्क प्रोडक्ट बी म्हणायला पाहिजे का नाही. मिल्क प्रोडक्ट पण जमतेच, कळलं का. पालेभाज्या बी असतात बऱ्याच, अलग लक्षात. हे पालेभाज्या बी दिलं नाही ते ना. खरं तर तुझ्या मनाने येत असेल तर लिहू शकतोस तू, लिफी व्हेजिटेबल मध्ये पण प्रोटीन असते. आता हे कसं आपल्याला परीक्षेत लिहिण्यासाठी एवढं उत्तर पुरेसं आहे, कळलं का. हे एवढं उत्तर पुरेसं आहे. पण तुझ्या मनाने एखादा पॉईंट टाकू शकतोस तू, जसं की लिफी व्हेजिटेबल्स शाकाहारी लोकांनी, म्हणजे व्हेजिटेरियन लोक. शाकाहारी म्हणजे काय, व्हेजिटेरियन. इथं लिहिलंय का, इथं शब्द आहे का व्हेजिटेरियन, हे शब्द दिसला काय. मग शाकाहारी म्हणजे व्हेजिटेरियन लोक, त्यांनी काय खायला पाहिजे, डाळ, मिल्क प्रोडक्ट, लिफी व्हेजिटेबल. पालेभाज्या म्हणजे लिफी व्हेजिटेबल, कळलं. पुढे काय म्हटलंय बघू आता, यूज युअर ब्रेन पॉवर. इथं मराठीतून लगेच लिहिलं काय. नाही, ते तुझ्या पुस्तकामध्ये जे असते का नाही ते नसते. पुस्तकाच्या मध्ये असतात का नाही ते, हे पुस्तकाच्या खालचे आहेत ना, एक्सरसाइज मधले, म्हणून करायचं, कळलं का. काय म्हटलं बघा, यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये प्रश्न दिलाय. हा, म्हणजे तुमच्या मेंदूची शक्ती वापरा. ब्रेन म्हणजे काय, मेंदू. इथं दिलं ना हे काय मराठीतून, तुमच्या मेंदूची शक्ती वापरा. आणि प्रश्नाचं उत्तर द्या. काय म्हणते प्रश्न, पहिला प्रश्न, वाय आर चिल्ड्रन टोल्ड टू ड्रिंक मिल्क एव्हरी डे. चिल्ड्रन म्हणजे लहान लेकरं, लहान मुलांना दररोज, हे दररोज, कळलं का. एव्हरीडे म्हणजे दररोज दूध प्यायला, ड्रिंक म्हणजे पिणे, मिल्क म्हणजे दूध, दूध प्यायला का सांगतात, का सांगतात. टेलचं टोल्ड आहे का नाही, सांगतात. असं हे पॅसिव्ह वॉइस वापरला, त्याचं ताण घेऊन. पण अर्थ कळले का, का सांगतात बरं. मग दुधामध्ये काय असते आपल्याला माहित झालंय आताच, दुधामध्ये कॅल्शियम असतंय, दुधामध्ये प्रोटीन असतंय, कॅल्शियम हाडासाठी चांगलं असतंय, आलं लक्षात. मग ह्यालाच इंग्लिश मधून लिहायचंय. काय म्हणले बरोबर उत्तरामध्ये, चिल्ड्रन आर ग्रोविंग टॉल अँड हेन्स देअर बोन्स आर ऑल्सो ग्रोईंग. म्हणजे काय, मुलं हे उंच होत असतात किंवा उंच वाढत, मुलांची उंची वाढत असते, मुलांची उंची वाढत असते. आणि म्हणून त्यांची हाडं पण वाढतच असतात. बोन्स म्हणजे हाडं, मुलं वाढायलेत, उंच व्हायलेत वाढत्या वयामध्ये, म्हणून त्यांचे हाडं पण काय होत असतात, वाढत असतात. सो कॅल्शियम इज नीडेड फॉर स्ट्रॉंग बोन्स. हाडं मजबूत होण्यासाठी कुणाची गरज आहे, कॅल्शियमची गरज आहे. नीडेड म्हणजे गरज आहे, एवढं कळलं. मुलं मोठे होतात, त्यांचे हाडं वाढत आहेत, आणि हाडं वाढण्यासाठी कॅल्शियमची गरज असते. मजबूत हाडांसाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियम हे एक पदार्थ असतो, काय कॅल्शियम हे जसं प्रोटीन आहे का नाही, तसंच एक मूलभूत द्रव्य असतो तो, एवढंच लक्षात ठेव. सध्या पुढे चालून कळतंय, ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढे काय म्हटले, मी बघा एक पॉईंट काढून टाकला बघा. का काढला, कारण का उगाच मोठं कशाला प्रश्नाचं उत्तर करायचंय, थोडक्यात उत्तर आपण लिहू सध्या. तर काय म्हटलं बघा, मग आता मुलं मोठे व्हायले त्याला कॅल्शियम लागते, आणि मिल्क इज अ सोर्स ऑफ कॅल्शियम. ह्याचा एवढाच अर्थ बघा, दूध हे कॅल्शियमचे सोर्स आहे, स्त्रोत आहे. दुधामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. मग हे काय करते, विच कॅन सप्लाय द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ कॅल्शियम.
नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ बोन्स. सो दूध हे कॅल्शियमचे सोर्स आहे, स्त्रोत आहे. आणि दूध आपल्याला काय करू शकतं, पुरवठा करू शकते. सप्लाय म्हणजे पुरवठा करू शकते. कशाचा पुरवठा करू शकते, कॅल्शियमचा. कशाचा, कॅल्शियमचा. आणि हे चला हे शेवटचं वाक्य हे मी कट करतो. मग लक्षात घे, कधी पण इंग्लिशमध्ये तुम्ही करत असताना तुम्हाला जरी कळणार गेलं तरी बऱ्याच गोष्टी आपण छोट्या करू शकतो. आता हे मी कट करून टाकतो. ह्याची गरज आहे का, त्याची गरज नाही. मग काय लिहिताना तुला काय लिहायचं, हे लिहायचं नाही, हे विसरू नका, हे लिहायचं नाही. हे 3रा नंबरचा पॉईंटची काय गरज नाही. ह्यालाच 3 नंबर टाकून लिहायचं, कळलं का. हेच 3 नंबर आहे आणि ह्याला 4 नंबर टाकायचं, कळलं. ते आगावचा पॉईंट आहे. ह्याच्यात पण काय, हे कॅल्शियम पर्यंतच करायचं, हे नाही करायचं. कट कट कट. ठीक आहे. सो काय म्हटले मग बघा, पहिल्यापासून सांगतो एकदा मी, काय काय म्हटलं बरोबर एकदा. मुलं वाढत असतात, त्यांची हाडं पण वाढतात म्हणले पहिल्या वाक्यात, आहे का नाही. कॅल्शियम गरजेचं आहे हाडांसाठी. ठीक आहे, कॅल्शियम गरजेचं आहे. मग मिल्क मध्ये काय असते, मिल्क इज अ सोर्स ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचा स्त्रोत आहे, जे की काय करते, जे की आपल्याला मिल्क हे दुधामध्ये भेटतंय, कळलं. आपलं कॅल्शियम हे दुधामध्ये भेटतंय, राईट. आणि कॅल्शियम काय करते आपल्याला, हे विच म्हणजे कॅल्शियम काय करते, सॉरी मिल्क काय करते म्हटले, मिल्क कॅन सप्लाय द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ कॅल्शियम. आलं लक्षात. हे मिल्क कॅन सप्लाय द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ कॅल्शियम. आपल्याला लागणार कॅल्शियम कोण देते आपल्याला, दूध, मिल्क. कळलं का. हे विचच्या ऐवजी ठीक आहे, चला जमते. मग आपल्याला जे म्हणून आता पुढचं काय असतं, देअर फोर चिल्ड्रन आर, काय लिहिलं बघ, देअर फोर चिल्ड्रन आर टोल्ड टू ड्रिंक मिल्क. म्हणून, देअर फोर म्हणजे काय, म्हणून किंवा त्यामुळे. दिले का इथं, त्यामुळे दिले का. म्हणून नाही नाही हो, मग ते प्रश्न शेवटी लिहावा लागते, फक्त जरा वेगळं प्रश्न शेवटी लिहावा लागते. हे कळलंय का तुला. उत्तरामध्ये कधी कधी तुला जर प्रश्न विचारला, जसं की तुझे नाव काय आहे, मग तू काय नुसतं सुजित म्हणतोस का, माझे नाव सुजित आहे असं म्हणतोस. मग ते प्रश्न बी येते का नाही उत्तरामध्ये कधी कधी, मग हे तसं येते शेवटी. म्हणून काय म्हणायचं, म्हणून मुलांना दूध प्यायला सांगितले जाते दररोज. कळलं का काही, मुलांना दूध प्यायला दररोज. दररोज. इथं द्या, त्यामुळे मुलांना रोज किंवा दररोज दूध प्यायला सांगितले जाते. आपलं थोडं बोलताना मागं पुढे होते. कळलं, कळलं मग हे अर्थ, दूध प्यायला काय सांगितलं जाते. आता गिव्ह 2 सोर्सेस ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. हे लय सोपं आहे. काय म्हणले, गिव्ह 2 सोर्सेस ऑफ इच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्युएंट्स. फॉलोइंग म्हणजे खालील पैकी प्रत्येक घटकाचा 2 स्त्रोत सांगा. सोर्स म्हणजे कुठून भेटते ते सांगा. 2 सांगायचे. किती सांगायचे तर 2. ठीक आहे, पुन्हा एकदा तेच लिहिले बघ, गिव्ह 2 सोर्सेस ऑफ इच, डबल लिहिले चुकून बरं का ते ना. मग काय म्हणले, कॉन्स्टिट्युएंट ऑफ फूड दिले आणि त्याचे 2 सोर्सेस इकडे सांगितलेत मी. ओके, असं कसं सांगितलं बघ जरा, कसं सांगितलं. ओके, हे इकडं असं आहे, हे असं आहे. कळलं का. हा, पहिला प्रश्न ते मग काली काय विचारलाय, हे उत्तर आहे तू. हे उत्तर आहे. हे जरा चुकलंय, जरा थांब. हे थांब, तुला सांगतो मी राईट कसं आहे ते सांगतो मी. नाही, इकडं आहे ना, इथं असतं. काय करायचं, हे बघ, तुला प्रश्न कळला कसा आहे ते. प्रश्न असा आहे, प्रश्न कसा येतो, प्रश्न कसा येतो, गिव्ह 2 सोर्सेस ऑफ इच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्युएंट, असा प्रश्न येतो. हे कळलं का तुला. हे असा प्रश्न येतो आणि कॉन्स्टिट्युएंटचे ते इथं नाव दिलेले असतात. मी तुला इथं डबल एकदा दाखवतो प्रश्न कसा आहे ते. येतो, चालू झालं. कळलं का. आणि आपण बोलल्याच्या नंतर इथं आवाज येतो. पण साधी गोष्ट. आता चालू झाला व्हिडिओ. कळलं.
मग प्रश्न कसा आहे बघा, घोटाळा झाला. प्रश्न कसा असतो हे असा, क्वेश्चन कसा असतो बरोबर, कसा असतो असा, गिव्ह 2 सोर्सेस ऑफ इच ऑफ द फॉलोइंग कंस्टिट्यूएंट, मिनरल, प्रोटीन, पुन्हा आणखीन कार्बोहायड्रेट, असं हे प्रश्न आहे. मग आता आपण उत्तर काय लिहायचा, आन्सर कसं लिहायचं आपण इथं, आन्सर. त्याने काय म्हटलं, प्रत्येकाचे 2 सोर्सेस लिहा. मग तू काय लिहिणार, मिनरल. मग मिनरलचे सोर्सेस इथं लिहायचे आहे नाही, लिफी व्हेजिटेबल, मिल्क, जे काय असेल, कळलं का. तसंच मग खाली दुसरं कोणाचं लिहायचं आपल्याला, सोर्सेस कोणाचे लिहायचे मिनरल सोबत, प्रोटीन. मग तू खाली काय लिहायचं, प्रोटीन. मग प्रोटीनचं काय लिहायचं, मीट, फिश. अरे कळलं की पट्याला. पुन्हा काय, डाळ. असले 2च लिहायचे. कधी कधी आपले येत असलं की 3 लिहून टाकायचे, कळलं का. प्रश्न काय असते कळलं का, एवढा असते प्रश्न, हे एवढा. मग त्याने फक्त प्रश्नामध्ये काय केले, चुकून जरा इथं लिहायचं राहिलंय, इथं पेन, कळलं का हे, हा ते टेबल असते. आपण काय करतो, हे जे असते ना हे नाही, ते पाठ करायची गरज नाही. पण काय रे टेबल, आता मला सांग, टेबल कॉन्स्टिट्यूएंट लिहायचेत का नाही. मग ते तसं लिहिण्यापेक्षा तू काय लिहायचं बाबा, एवढे 2 लिहिले की झालं. हा काम झालं, हे लिहिणं गेलं तरी जमते ते. पण काय लागत आहे हे लिहायला, कॉन्स्टिट्यूएंट आणि एक्झाम्पल. त्यांचे एक्झाम्पल किंवा सोर्सेस लिहा म्हटले ना आपल्याला. मग तू असं लिहि ना, कॉन्स्टिट्यूएंट सोर्सेस असं लिहा ना, असं नको वाटायला. मग कॉन्स्टिट्यूएंट कोणते कोणते लिहायचे, त्यानं कोणते विचारले तर, मिनरल. काय विचारले, मिनरल. दुसरं काय विचारलंय, प्रोटीन. विचारलंय का, प्रोटीन. आणखीन कोणतं विचारलंय रे, अरे एक की बाबा, नाही प्रोटीन. आणखीन एक विचारले, स्टार्च. स्टार्च विचारले खाली, आहे का, दिसलं का तुला, दिसलं होतं का, स्टार्च. मग तू काय करायचं, असं करायचं. असा टेबल करता येते का तुला, काही असलं असला टेबल करता येते. आणि ये नाही गेला तर ताण घ्यायचं नाही, ते काय एवढं महत्वाचं नाही. मिनरल, मग इथं लिहायचं, मिनरल मध्ये काय, लिफी व्हेजिटेबल. आणखीन एक काय काय दिले, मिल्क. मिल्क तर कुठे असते, अलग लक्षात, लय महत्वाचं, मिल्क. इथं काय लिहितोस सांग, मीट. आणखीन काय, डाळ. आणखीन काय, एग, फिश. कळलं का. आणि स्टार्च मध्ये त्याचं हे इथं दिले, स्टार्च, पोटॅटो आणि जवार, बटाटा आणि ज्वारी. कळलं का. म्हणजे त्यानं असं काही केलं नाही, हे टेबल बनलंय. टेबल बनलं पुस्तकात असतात का नाही टेबल, तसे बाबा इकडे हे कॉन्स्टिट्यूएंट आणि हे त्याचे सोर्सेस. इथे 1 नंबर नाव दे, हे 2 नंबर नाव दे, हे 3 नंबर. आणि उदाहरण इकडे लिहि, जरा सुटसुटीत दिसतंय, पटकन मार्क टाकतात. कळलं का. पोटॅटो आहे की. स्टार्चचं काय, पोटॅटो आणि ज्वारी. प्रोटीनचं तर पाठ झालंच, मिनरलचं पण पाठ झालं. कळलं. पुढे आता हे तर सोपं आहे, फिल इन द ब्लँक. रिकाम्या जागा भरा, आहे का नाही, फिल इन द ब्लँक. कळलं, रिकाम्या जागा भरा किंवा रिक्त जागा भरा. आता हे झालं सायन्स मधून, इकडे असं गुगल मधून मराठीतून देतात. हा राईट, बरोबर आहे. मग आता बघ, पहिला प्रश्न काय म्हणताय, डॅश डॅश इन आवर फूड गिव्हज अस ॲबिलिटी टू रेजिस्ट द डिसीज. म्हणजे अन्नामध्ये असं काय असतंय, आपल्या अन्नामध्ये असं काय असते जे आपल्याला क्षमता देते. कशाची क्षमता देते, रोग प्रतिकार शक्ती देते आपल्याला. काय देते, रोग प्रतिकार शक्ती. आपल्या अन्नामध्ये आपण काय खातो ज्याच्यामुळे आपल्याला काय भेटते, रोग प्रतिकार शक्ती. बघा, रेजिस्ट डिसीज म्हणजे काय, रोग प्रतिकार शक्ती. ॲबिलिटी म्हणजे काय, क्षमता. म्हणजे रोगासोबत लढण्याची क्षमता आपल्याला कोण देते, तर कोण देते, विटॅमिन्स. मग इथं काय लिहायचं तू, विटॅमिन्स लिहायचं. काय लिहायचं, विटॅमिन्स. किंवा असं खाली आन्सर लिहायचं, आन्सर म्हणायचं आणि इथं विटॅमिन लिहायचं. कळलं का, आन्सर लिहायचं खाली. आणि रिकाम्या जागा असल्यावर कसं लिहावं लागतं, उत्तर माहिती आहे का, हा तिथं लिहावं लागतं. आणि पूर्ण उत्तर पण लिहावं लागतं बरं का. म्हणजे तुला कसं लिहावं लागतं बघ, हे कसं लिहावं लागतंय, असं विटॅमिन्स हा दिलेलं असते. हा मग फक्त रिकामी जागा लिहायची असते, बरोबर का. तुम्हाला पूर्ण लिहायची गरज नाही. मराठीत का, चरबी. हा, विटॅमिनला चरबी नाही, जीवनसत्वे म्हणतात. काय म्हणतात, जीवनसत्वे. ते पाठ नाही करायचं आता आपण, हेच पाठ करायचं इकडचं. कळलं. पुन्हा
कॅल्शियम मेक्स आवर बोन्स. कॅल्शियम आपल्या हाडांना कसं बनवते? स्ट्रॉंग बनवते. कसं बनवते? स्ट्रॉंग बनवते. कॅल्शियम हाडांना बनवते. कसं बनवते? स्ट्रॉंग. मग इथं काय लिहून टाकायचं? स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे कसं? मजबूत. मजबूत बनवते. उत्तर पण दिलंय खाली बघ, इथं दिलंय का उत्तर? हे पण तुम्ही कुठं लिहायचं असतं? इथं लिहायचं असतं. इथं फूड स्टफ दॅट टेस्ट स्वीट. फूड स्टफ दॅट टेस्ट स्वीट कंटेन्स व्हेरियस काइंड्स ऑफ. बघा, अन्न किंवा स्वीट बघ, गोड चवीचे अन्न जे असते त्या अन्नामध्ये किंवा गोड चवीच्या खाद्यपदार्थांमध्ये, फूडस्टफ म्हणजे काय? खाद्यपदार्थ मध्ये विविध प्रकारच्या, बघ व्हेरियस म्हणजे काय? विविध, काइंड्स म्हणजे काय? प्रकारच्या, डॅश डॅश असतात. काय असते? शुगर असतात. अन्न गोड असते त्याच्यामध्ये काय असते? शुगर. इथं लिहून टाकायचं शुगर. व्हेरी गुड, कळाले तुला आता. इथं काय म्हटलंय? अ डाएट दॅट प्रोव्हाइड्स ऑल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड इन राईट प्रपोर्शन. बघा आता काय काय म्हणलं, प्रत्येकाचा अर्थ काय? डाएट. बघ, डाएट म्हणजे आहारातील सर्व घटक ह्याला म्हणतात. सर्व घटक योग्य प्रमाणात, योग्य, राईट म्हणजे काय? योग्य. प्रपोर्शन म्हणजे प्रमाणात, योग्य प्रमाणामध्ये पुरवणाऱ्या आहाराला आपण काय म्हणतो? तर बॅलन्स्ड डाएट म्हणतात. काय म्हणतात? बॅलन्स्ड म्हणजे संतुलित. संतुलितचा अर्थ कसं? संतुलित असणे. भलं दूध पिलं की दूधच दिवसभर पेत बसायचं असं जमतंय का? त्याला बॅलन्स म्हणजे कसं असते? सर्व बाजूनं सारखं. बॅलन्स सायकलची बॅलन्स करणं म्हणजे कसं? इकडे पुढे द्यायचं नाही, तिकडे पुढे द्यायचं नाही, सरळ चल द्यायचं. बरोबर, थोडं इकडं थोडं तिकडं, थोडं इकडं थोडं तिकडं. नाही तर पुढे लागलं की इकडेच पडायचं असं जमतंय का? म्हणजे समजा एखाद दिवस डाळच खात बसलं दिवसभर, जमते का? नाही. नुसती चपातीच खाली, काहीच खाल्लं नाही दुसरं, असं जमते का? मग ह्याला बॅलन्स म्हणतात का? बॅलन्स म्हणजे कसं पाहिजे? चपाती, भाजी, थोडं दूध, आलं लक्षात? त्यानंतर थोडी पालेभाजी असली पाहिजे, कधी थोडा भात असला पाहिजे, बटाटे कधी असले पाहिजेत, असं बदलू खाल्लं पाहिजे. एकदा सुरू केलं की बटाट्याची भाजी आणि चपाती वर्षभर तेच खायला जमते का? मग ह्याला बॅलन्स म्हणतात का? मग बॅलन्स डाएट म्हणजे कळला अर्थ? महत्वाचा शब्द आहे बघ. कसला डाएट? बॅलन्स्ड डाएट. त्याला मराठीत म्हणतात संतुलित आहार. कळलं का? आता म्हणले काय पुढे? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. काय म्हणले? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. खालील प्रश्नांची, बघ ज्याला गोल करलोय त्याचा अर्थ सांगत असतो. क्वेश्चन म्हणजे प्रश्न, आन्सर म्हणजे उत्तरे लिहा. कळलं का? उत्तरे लिहा किंवा उत्तरे द्या, जमते तसं काही नसते. काय म्हटलं मग? ऑफ व्हॉट यूज आर शुगर्स दॅट वी गेट फ्रॉम डायजेशन ऑफ स्टार्च. बघा, स्टार्चच्या पचनापासून, पचन डायजेशन म्हणजे पचन, स्टार्चच्या पचनापासून आपल्याला काय भेटतात? शुगर भेटतात. त्यांचा वापर काय? यूज म्हणजे काय? त्यांचा वापर काय? स्टार्चच्या पचनापासून आपल्याला जे शुगर भेटतात त्यांचा वापर काय आहे? यूज म्हणजे काय? वापर किंवा उपयोग. यूज म्हणजे काय? उपयोग. आपल्याला एनर्जी देते. व्हेरी गुड, एकदम बढिया. मध्ये गेलं की ते आपल्याला एनर्जी देते. तुला राईट कळलंय ते धडा. ते सरनं शिकवलं, राईट कळलंय ना तुला? ते बरोबर आहे. तिथूनच कळलं की आधी कळलं होतं? मग तू लक्ष दिलास, काहीच अडचण नाही. मग शुगर पासून आपल्याला काय काय भेटतं बघूत. मग तेच लिहायचं, थोडं इंग्रजीत लिहायचं. काय म्हटलं बघा? द शुगर्स ऑब्टेन्ड फ्रॉम डायजेशन ऑफ द स्टार्च. म्हणजे काय? स्टार्चच्या, शुगर कुणापासून तयार होते? स्टार्च पासून. स्टार्चच्या डायजेशन पासून, आता इथून पुढे पचन म्हणायचं नाही, डायजेशन म्हणायचं डायरेक्ट. इंग्लिश शब्द आता वापरायचे हळूहळू. कळलं का? स्टार्चच्या डायजेशन पासून ज्या आपल्याला शुगर भेटतात त्या काय करतात? त्या बर्न स्लोली इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये, आवर म्हणजे आपल्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये हळूहळू, स्लोली म्हणजे कसं? हळूहळू जळतात, म्हणजे वापरल्या जातात. हळूहळू जळतात म्हणजे मग आग कशी लागत नाही, ते हळूहळू जळत असते. कळलं का? त्याची आग लागत नसते. आणि काय देतात आपल्याला? रिलीज एनर्जी. त्यांच्यापासून काय बाहेर पडते? रिलीज म्हणजे बाहेर पडणे. काय बाहेर पडते? एनर्जी बाहेर पडते. आपल्याला एनर्जी भेटते. सर्वात भारी. लक्षात ठेवलास का मग हे? मग पुढे काय? मग ही एनर्जी काय करते आपल्या शरीरात? दिस एनर्जी इज नेसेसरी फॉर डुईंग व्हेरियस वर्क.
आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे काम करतो, वर्क म्हणजे काम करतो, उड्या मारणे, बोलणे, चालणे, फिरणे, हे सर्व करण्यासाठी आपल्याला काय लागते? एनर्जी लागते. ही एनर्जी कुणापासून भेटली आपल्याला? शुगर पासून. आणि शुगर कुणापासून भेटली? स्टार्च पासून. झालं, संपला विषय. हेच लिहून टाकायचं. काय असते अजून? कळालंय रे? आता तुला कळालं, एवढं काही नाही. हा, सोपे सोपे आहेत हे. दोन दोन लाईनचे आहेत, है का नाही? काय म्हटलंय पुढे? नेम द सोर्सेस ऑफ फायबर इन आवर डाईट. फायबरचे, आता फायबरचे स्त्रोत सांगा आपल्या आहारातील. हे डाएट म्हणजे काय? आहारातील. आपल्या आहारातील फायबरचे स्त्रोत सांगा किंवा लिहा. काय काय आहेत सोर्सेस? सोर्सेस ऑफ फायबर आर. तुला पाठ झाले? बघ काय काय आहेत? सिरियल्स. आता हे असंच पाठ करायचं, ह्याचे नाव मराठीतून घेत बसायचं नाही. आता सिरियल्स. सिरियल्स कोणते कोणते असतात रे ते माहित पाहिजे. सिरियल्स कशाला म्हणतात? आपण जे खातो ना त्याच्यामध्ये सिरियल्स कुणाला म्हणतात? थोडक्यात व्हीट म्हणजे गहू, ज्वार, बाजरा. हे सर्व कशाचे सोर्सेस आहेत? कशाचे सोर्सेस? फायबरचे सोर्सेस आहेत. फायबर फार गरजेचे असतात आपल्या शरीरात, आहे का नाही? पचन चांगलं होण्यासाठी फायबर गरजेचे असतात. दुसरं काय म्हटलं बघा बरं? हे व्हॅरियस सोर्स. झालं, एवढंच उत्तर आहे. परंतु आता हे उगे एक्स्ट्रा दिले बरं का. हे एक्स्ट्रा काय म्हणले? फायबर पासून आपण काय बनवतो? वी मेक चपाती. बरोबर आहे ना? ह्या पिठापासून आपण काय बनवतो? चपाती, भाकरी. अँड ऑल फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स दॅट वी ईट. अरे नाही, हे चुकलं जरा. हे जरा चुकलं. फ्रॉम फायबर्स वी मेक चपाती आणि भाकरी. एवढंच पाहिजे. हे नाही, हे चुकलं. हे नको. फक्त फायबर पासून आपण काय बनवतो? चपाती आणि भाकरी. हा, फायबरचे सोर्सेस काय आहेत? सिरियल्स, व्हीट, ज्वार. हा, इथं अजून बाजरा. आणखीन फ्रुट्स पण लिहिता येते. इथं आणखीन एक जास्त काय लिहिता येते आपल्याला? फ्रुट्स. इथं मी एक एक्स्ट्रा ऍड करून ठेवतो. लक्षात ठेवशील का? कॉमा करून मी इथं काय लिहिलं? फ्रुट्स. काय म्हटलं बघ? व्हॉट आर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स काय आहेत? व्हॉट म्हणजे काय? कार्बोहायड्रेट काय आहेत? काय बाबा? These are constituents of foods like starch, fiber, sugar that provide energy to our body are called carbohydrate. म्हणजे काय? आपल्या शरीराला ऊर्जा देणाऱ्या घटकांना आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट. कसले घटक? जसे की स्टार्च, फायबर, शुगर. अशा घटकांना आपण काय म्हणतो? कार्बोहायड्रेट म्हणतो. म्हणणे म्हणजे कॉल्ड. कॉल म्हणजे म्हणणे. कळलं का? बोलवणे, म्हणणे, संबोधने. कळलं हे? चलो आता थोडा ब्रेक घेऊ. बाकीचं पुढे काय म्हटलंय? व्हॉट इज माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. कुपोषणाचा अर्थ काय? मिनिट म्हणजे अर्थ काय? कुपोषणाचा अर्थ सांगायचा. कुपोषण म्हणजे काय असतंय? समजा आपल्याला एखादी घटक भेटला गेला की त्याला कुपोषित म्हणतो. कोणते घटक आहेत? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, मिनरल. हे काय आहेत? आपल्या अन्नाचे घटक आहेत. आपल्याला अन्नाचे घटक आपल्याला सर्व भेटले पाहिजे का एखादा नाही भेटला तरी चालतंय? आपल्याला अन्नाचे सर्व घटक तरी त्याला कुपोषण म्हणतात. कळलं का? हा, एखाद्या दिवशी झाल्यानं काही होतंय का? नाही. समज आज तुला काहीतरी कार्बोहायड्रेट भेटलं नाही म्हणजे काय लगेच कुपोषित होतोस का तू? नाही. जास्त दीर्घ काळासाठी झाल्यावर मत होतं, आहे का नाही? समज तुला कार्बोहायड्रेट महिनाभर भेटलंच नाही, मग तू कुपोषित होतोस. कळलं का? मरत नाही. कुपोषित म्हणजे थोडस हाडकुळ होतंय, नाहीतरी मग काहीतरी थोडा छोटा मोठा आजार लागतंय, मग मरून जात नाही. मरण्याला काय म्हणतात? डेथ. कुपोषण म्हणजे डेथ आहे का? नाही. पण असं व्यवस्थित दिसत नाही, उगाच हे आपलं देव कसा दिसतंय ते थोडं कुपोषित म्हणायचं. तसं दिसू लागलं वाळकुंद्र जरा की ते कुपोषित झाल्यासारखं म्हणायचं. कळलं का? मग एखादी ते खात नाही ना नीट, म्हणून ते तसं कुपोषित होते माणूस. कळलं कुपोषणाचा अर्थ? हा. सो व्हॉट इज मिंट बाय माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषित होणे. कुपोषणचा अर्थ काय? काय म्हटलंय? पहिल्यांदा म्हटलंय काय? आवर डाएट शुड सप्लाय व्हॅरियस कॉन्स्टिट्युएंट्स. आपल्या अन्नामधून आपल्याला वेगवेगळे घटक भेटले पाहिजेत. बरोबर का? वेगवेगळे घटक भेटले पाहिजेत. कोणते कोणते घटक आहेत? जसे की कोणते? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन आणि मिनरल. ते पण कसे भेटले पाहिजेत? इन राईट प्रपोर्शन. राईट प्रपोर्शन म्हणजे योग्य प्रमाणात. जास्त बी नाही, कमी नाही म्हणतात त्याला. मीडियम. राईट प्रपोर्शन म्हणजे फॅट्स म्हणजे चरबी.
व्हिटॅमिन म्हणजे तेल म्हणलं होतं. नाही, तेल आणि फॅट, ते चरबी आणि फॅट जवळपास सारखं असते, कळलं का? बरोबर आहे तुझं, ते पण बरोबर आहे. आणि राईट प्रपोर्शन म्हणजे योग्य प्रमाणात, कमी नाही जास्त नाही, म्हणजे आपल्याला वेगवेगळे घटक योग्य प्रमाणात भेटले पाहिजेत, कळलं? आवर डाएट शुड सप्लाय व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स लाईक कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन अँड मिनरल इन राईट प्रपोर्शन. मग पुढे काय म्हटलंय? इफ डाएट टेकन लॅक्स इन सम कॉन्स्टिट्युएंट्स over long period of time, the person does not get proper nourishment. आपण घेतलेलं अन्न, डाएट टेकन म्हणजे खाल्लेलं अन्न किंवा घेतलेलं अन्न, टेकन म्हणजे घेतलेलं, कळलं का? लॅक्स इन, लॅक असणे म्हणजे कमी असणे, कमतरता असणे. काही घटकांची कमतरता जर असेल, आपण जे अन्न खाल्लो त्याच्यामध्ये काही घटकांची कमतरता असेल, पण कशी? ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम, दीर्घ काळासाठी. लॉंग पिरियड म्हणजे काय? दीर्घ काळासाठी जर एखाद्या घटकाची आपल्या अन्नामध्ये कमतरता असेल, तर तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला व्यवस्थित पोषण भेटत नाही. नरिशमेंट म्हणजे काय? पोषण. नरिशमेंट म्हणजे काय? पोषण. लिहिले का इथं? व्यवस्थित पोषण भेटत नाही. नरिशमेंट म्हणजे पोषण. डज नॉट म्हणजे भेटत नाही, कळलं का? नॉट म्हणजे थोडक्यात नाही. डज नॉट गेट म्हणजे भेटत नाही. म्हणजे असा व्यक्ती ज्याच्या अन्नामध्ये लॅक म्हणजे कमतरता आहे, हे का नाही? काही घटकांची कमतरता जर असेल तर त्याला पोषण व्यवस्थित भेटत नाही असं म्हटलंय, कळलं का? आणि मग त्याला जर असं पोषण भेटलं नाही तर ह्या अवस्थेलाच माल न्यूट्रिशन म्हणतात. दिस लीड टू ए कंडिशन कॉल्ड माल न्यूट्रिशन. यामुळेच एक अवस्था येते. कंडिशन म्हणजे काय? अवस्था. काय ह्याची काय अवस्था झाल्या म्हणतात का नाही? अवस्था येते, त्या अवस्थेला काय म्हणतात? माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. माल न्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषण. त्याच्या उलट काय? नरिशमेंट. नरिशमेंट म्हणजे काय? पोषण. नरिशमेंट कधी होते? जर आपल्याला योग्य प्रमाणात भेटले अन्न तर, है का नाही? आणि जर योग्य प्रमाणात नाही भेटले तर काय होतंय? म्हणजे काय इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? माल न्यूट्रिशन. म्हणजे थोडक्यात काय म्हणलं बरोबर ह्या 3 वाक्यामध्ये? आपल्या अन्नामधून सर्व आपल्याला योग्य प्रमाणात भेटलं पाहिजे असं म्हटलंय, है का नाही? इथं काय म्हटलंय? जर समजा एखादी घटक कमी असेल आणि दीर्घ काळासाठी असेल, कसं पाहिजे? दीर्घ काळ. हे शब्द दिसला काय? दीर्घ काळासाठी एखादा घटक कमी असेल तर पोषण व्यवस्थित होत नाही. आणि मग दीर्घ काळासाठी जर पोषण झालं नाही मग ह्यालाच काय म्हणतात? माल न्यूट्रिशन असं म्हणतात, कळलं का? त्यानंतर हो, आता ह्याची काही गरज नाही, हे 2 लिहू नका, काही गरज नाही. एक थोडक्यामध्ये काय, हे पुढचे 2 पाठ करायची गरज नाही, ठीक आहे? एवढंच कर. मॅच द फॉलोइंग. आता कळलं का? जर तुला विचारलं की माल न्यूट्रिशन मुळे काय होतंय, तर त्याच्यामुळं वेगवेगळे आजार जुटतात. अलग लक्षात? डिसीजेस, व्हेरियस डिसीजेस ऑकर. आता मॅच द फॉलोइंग, जोड्या जुळवा. असं प्रश्न येते त्याच्या खाली मराठीतून सांगते काय करायचं ते. सायन्स मध्ये सांगते, सायन्स मध्ये मराठीतून खाली लिहून देते. खाली त्याचा अर्थ येते का? आणि मग त्या दिवशी सांगायला भूगोल मध्ये येते म्हणलास की? फक्त भूगोल मध्ये येते म्हणलास? काय म्हणते हे बघा, फॅट डायरेक्ट. इथं मी डायरेक्टच लिहिलंय, पण इथं जर बघितलास तर फॅट कुठून भेटतंय? ऑइल पासून. तुम्हा असं प्रश्न देत खाली उत्तर असं व्यवस्थित लिहायचं बरं का, वेगळं. इथं कसं खाली लिहिलंय ते बघून घे नंतर. प्रोटीन कुठून भेटतंय? पल्सेस. अरे हुशार झाली की पोरग. व्हिटॅमिन अरे व्हिटॅमिन जरा अवघड आहे. नाही, व्हिटॅमिन इथून भेटतंय. व्हिटॅमिन ब्रॅन ऑफ सिरियल्स. नाही, हे नाही. ब्रॅन ऑफ सिरियल नाही. ब्रॅन ऑफ सिरियल नाही, चुकलं. ब्रॅन ऑफ सिरियल ते आधी सांगतो काय असते बघ. ज्वारी कळली तुला? ज्वारीला सिरियल म्हणते. ज्वारी बाजरा. मग ज्वारी चोथा असते का? आणि मध्ये त्याची गोडंबी असते, कळाले? कधी बघितलास का डिटेल मध्ये? वर असते चोथा. गव्हाची कसं असते? वरी चोथा आणि मध्ये असते गोडंबी, आहे का नाही? ती जी गोडंबी असते का नाही तिला म्हणतात ब्रॅन. काय म्हणतात? ब्रॅन. मधलीला ब्रॅन म्हणायचं. मग त्याच्यामध्ये असते स्टार्च आणि शुगर. आपण बघितलं होतं का नाही? ज्वारी ह्याच्यामध्ये काय असते? स्टार्च, शुगर आणि फायबर पण असते. आता बघूत आपण. आता स्टार्ची फूड तर कुठं आहे? ज्वार. नाही, माझं ब्रॅनचं चुकलं. ब्रॅन म्हणजे ते वरचा चोथा. मधली गोडंबी सोडून वर जे चोथा असते, वर चोथा असते का नाही त्याला ब्रॅन म्हणतात. काय म्हणतात? ब्रॅन. बघा आता ठीक. आता उत्तर बघूया आपण. इथं आहेत
फॅट काय दिले? ऑइल. बरोबर आहे. प्रोटीन कुठून? पल्सेस पासून. हे उत्तर सांगायला बरं का, हे उत्तर असं लिहायचं असते. वर प्रश्न होता, प्रश्नामध्ये फॅटच्या पुढे ऑइल नसते, काही कुठं बी असते, हे का नाही? बरोबर का रे? विटॅमिन भेटते ब्रॅन ऑफ सिरियल. कळलं? मिनरल आयर्न. मिनरलचे उदाहरण दिले, ते कुठून भेटते नाही सांगायला. मिनरल खालीलपैकी कोणता आहे? तर आयर्न. आयर्न हे एक मिनरल आहे. कॅल्शियम, आयर्न हे काय मिनरल आहे. कळलं का? हे बाकीचे काय केले तर सोर्सेस दिलेत, हे का नाही? आणि हे सोर्स दिलं नाही ह्याचा सोर्स काय? लिफी व्हेजिटेबल. काय? पण ते न देता काय केले? त्याचं उदाहरण दिले. कळलं? स्टारची फूड काय? ज्वार. स्टारची फूड कोण असते? ज्वार. कळलं? झालं, संपला.